नमस्कार, मी विलास साडे। आज आपल्यापुढे एक फिल्मी स्टाईलची कहाणी मी आपल्यापुढे घेऊन आलेलो आहे, जे सत्य घटनेवर आधारित आहे। ती काल दिनांक 10 रोजी आमच्या बद्दल घडलेली आहे। ह्या फिल्मी स्टाईल कहाणीची सुरुवात अशी होते की मुळात 2022 पासून एकता ढाब्यावर अवैध काळा बाजारचा व्यवसाय चाललेला आहे। ये तुम्हारा पुराना टेक्निक है, समझ रहे हो? ऐसा कुछ नहीं है। ऐसा क्या नहीं है? ठीक है ना? तो अभी तुम्हारे लोग बात करेंगे ना। हाँ ठीक है। बात करेंगे क्या? सब पुलिस 25 हजार मांगता है तू? अरे 25 क्या 50 बोलो ना भाई। आज की है क्या? ये तुम्हारा पुराना टेक्निक है, समझ रहे हो? समझ ऐसा क्या कुछ रहा नहीं हूँ? है। ऐसा क्या समझ नहीं रहे हो है? ना? ठीक है ना? तो अभी तुम्हारे लोग बात करेंगे ना। हाँ ठीक है। बात करेंगे क्या? सब पुलिस 25 हजार मांगता है तू? अरे 25 क्या 50 बोलो ना भाई। ही पूर्व कल्पना आम्ही ACP साहेबांना दिली होती, जे ठाणे ग्रामीणचे ACP आहेत। यांना यांची पूर्व कल्पना आम्ही दिली होती आणि यांच्यानंतर 2 वर्ष उलटून गेले तरी त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्यानंतर मी 19/12/2023 रोजी परत DGP साहेबांना आणि ACP साहेबांना त्यांच्याबद्दल लेखी पत्र दिलं, ईमेलद्वारे कळवलं आणि परत त्यांनी मला पण रिप्लाय दिला की ह्याच्यावर कारवाई होणार। आणि त्यानंतर त्याच्या पहिला मी 2022ला ही 14ला 2022 म्हणजे 1 वर्ष उलटून गेला, आता तिसरा वर्ष चालू झाला तरी त्यांनी त्याच्यावर कुठली कारवाई करून गेली नाही। आणि ह्या कारवाई करण्यासाठी मी DYSP मिलिंद शिंदे साहेब, तसेच माननीय SP साहेब देशमाने साहेब यांना हे सगळ्या गोष्टीची कल्पना दिली व लेखीपत्र व्यवहार त्यांच्याशी केला। त्यानंतरही माझी कुठलीही कारवाई त्या व्यवसायावर त्यांनी केलेली नाही आहे। माझ्या पत्राच्या अनुषंगाने मला उत्तर कुठला दिलेलं नाही आहे। मग त्या अनुषंगाने मी पत्रकार असल्यामुळे माझा येणं जाणं हा नाशिकला असतो, तर मी काही कामानिमित्त नाशिकला जात होतो। तर त्याच पूर्ण व्यवसायाच्या ठिकाणून मी जात असताना माझ्याकडे लोकेशन होती आणि 4 दिवसाच्या पूर्वी त्याच ठिकाणाची मी माहिती पोलिसांना फोन करून दिली होती आणि त्या संदर्भामध्ये मी ACP साहेबांनाही भेट घेण्यासाठी मी ठाणा अधीक्षक साहेबांना भेट घेण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो। ठाणा अधीक्षक साहेबांनी माझी भेट मला दिलेली नाही आहे। दिनांक 5 रोजी शुक्रवारी मी साहेबांची भेट घ्यायला गेलो, साहेब बिझी आहेत म्हणून मला भेट दिली नाही। परत दिनांक 8 रोजी मी साहेबांची भेट घ्यायला गेलो, मला साहेबांची भेट झाली नाही। त्या दिवशी दीपाली धाटे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी माझी भेट झाली व त्यांनी माझ्या विषयाची पूर्ण माहिती घेतली, लिहून घेतलं। एकता दाव्यावर आम्ही कारवाई करायला लावतो आणि आपण निश्चिंत राहा। मी त्या DYSP मिलिंद शिंदे साहेबाशी बोलून ही चर्चा करून मी कायमस्वरूपी काळा बाजार बंद करायला लावणार अशी मला धाटे मॅडम यांनी आश्वासन दिले। त्यानंतर मी निश्चित होऊन 10 तारखेला नाशिकला जात असताना मला तो विषय परत लक्षात आला आणि मी तिकडे बघत असताना टँकर कंटेनरमध्ये जात होते। हे मी पाहिल्याच्या नंतर मी तिथे सिनियर साहेब, जे शहापूरचे सिनियर साहेब आहेत, आनंद पराड यांना मी 10:49 फोन केला आणि मी म्हणलो, साहेब अशा अशा पद्धतीचा परत तिथे तो व्यवसाय चाललेला आहे। ते मला बोलले, माझ्याकडे ऑन रेकॉर्ड मला बोलले की तुम्ही तिकडे 10 मिनटं थांबा, मी माझी पोलीस प्रशासन तिकडे पाठवून देतो। मी 10 मिनटं नाही, अवघे मी 40 मिनटं थांबलो। त्याच्यानंतर तो जो काळाबाजारी होता ते त्यांनी दोन्ही कंटेनर बाहेर काढले आणि मग त्याच्यानंतर त्याच्याकडे एक आयसर गाडी होती, त्याच्यामध्ये तो माल घालून शनी बाहेर पळवायला लागला। तर आमच्या लक्षात आलं की हे सगळं कोणीतरी ह्यांना फोन करून सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही काय केलं की त्या गाडीच्या पाठलाग करायचं का, गाडीचा नंबर बघण्यासाठी आम्ही गाडी पुढे हलवली। मग मी DYSP साहेब मिलिंद शिंदे यांना फोन करून सांगितलं की असं असं आम्ही सिनियर साहेबांना ही सगळी माहिती दिली होती, त्याच्यानंतरही त्या धंद्यावरची सगळं माल पळवण्यात येत आहे आणि साहेब आम्हाला पोलीस मदत पाहिजे, असं आम्ही 40 ते 50 मिनिटापूर्वी फोन केलेला आहे। अजूनही कुठली पोलीस मदत आम्हाला भेटली नाही आहे, मिळाली नाही आहे आणि आम्ही काय करायचं। तर शिंदे साहेबांनी मला सांगितलं, तुम्ही तिकडे थांबा 10 मिनटं, आमचे कर्मचारी परत पोहोचतील असे म्हणून त्यांनी मला आश्वासन दिले। त्याच्यानंतर मला बोलले की तुम्ही पुढे जात आहे, मुंबईच्या साईडनं ती गाडी पळाली, त्या गाडीच्या पाठलाग तुम्ही जाऊ नका, तुम्ही परत एकता धाब्यावर या असे DYSP शिंदे साहेब बोलल्याच्या नंतर मी त्या धाब्यावर पोलीस कर्मचारी आले असतील। तब्बल 1.5 तास वेळ उलटून गेला होता। त्याच्यानंतर मला वाटलं की आत्ता तर पोलीस आली असेल, ह्या भावनेने मी एकता हॉटेलवर परत आलो। परत आल्याच्या नंतर मी गाडी मध्ये घेतली नाही, मी पेट्रोल पंपच्या जस्ट समोर गाडी थांबवली आणि त्या व्यवसायाच्याही गेटला मी गेलो नाही, मी पेट्रोल पंपवर गाडी थांबवली। पेट्रोल पंपवर गाडी MH01 ह्या नंबरची माझी गाडी थांबलेलं पाहून तिथला 2-3 लोक माझ्याकडे पळत धावत आले आणि त्यांनी विचारले, तू कोण आहेस? मी म्हटलं मी इथे थांबलेलो आहे, पोलिसांची वाट बघतोय आणि मला पोलिसांचे थोडं काम आहे। तर ते मला जाणून बुजून टोचा लागले की तू पत्रकार आहेस, मला माहिती आहे असं। मी म्हटलं हो आहे मी पत्रकार।
बोललं तुला माहीत नाही का इथं पत्रकार यायला बंदी आहे. मी म्हटलं बाबा का बंदी आहे. म्हणलं मला मग नंतर मला गाळा शिव्या चालू केल्या त्यांनी. म्हणलं गलिच्छ भाषेत ते बोलायला सुरुवात केले. म्हणलं तुला दाखवू का असं का तसं का. मी म्हटलं बाबा तुझा विषय काय, तू कोण आहे, मी तुला ओळखत नाही. मग नंतरनं मला बोलले की तू इथं चहा प्यायला गेला होता. मी म्हटलं हो हॉटेल आहे म्हणून मी कॉफी घेतली तिथे. त्याच्यानंतर तुमचा विषय काय, तुम्ही आहेत कोण. तब्बल 2 ते 3 मिनिटामध्ये 10 ते 15 लोक तिथे जमा झाले. आपण व्हिडिओ चित्रीकरणामध्ये बघू शकता. त्याच्यानंतर त्यांनी एक नवीन त्याच्यामध्ये टेक्निक इस्तेमाल केली. त्याच्यामध्ये त्यांनी बोलायला लागले की तू मला 25,000 रुपये मागितलेस. मला 25,000 रुपये मागितले. DYSP साहेबांना मी फोनवरून सांगतोय की मला इथं पोलीस मदत मिळाली नाही आहे साहेब आणि हे समोरचे माफिया लोक येऊन माझ्यावर हमला करतायत. मी आता कसा वाचू. त्याच्यानंतर DYSP बोलतात की तुम्ही तिकडे गेलात कशाला. साहेबच सांगतात तिकडे जा घटनास्थळी आणि साहेबच नंतर बोलतात की तू तिकडे गेलास का. त्याच्यानंतर 10 मिनिटामध्ये त्याच्या एक 20-25 मिनिटामध्ये परत पोलीस आली. पोलीस घटनास्थळी गेली नाही. पोलीस त्या माफियाशी बोलत बसली. त्या माफियाचं नाव मला माहीत नाही आहे. तिथं बोलत बसली. त्याच्यानंतर मी ज्या वेळेला पोलिसांना सांगितलं की साहेब मधी सळ्या वगैरे आहेत तुम्ही जाऊन बघा. तब्बल 2 ते 2.5 तासानंतर पोलीस मध्ये जाऊन त्या कंपाऊंडमध्ये चेक केली. तोपर्यंत मागच्या दाराने सगळं माल तिकडून पार्सल झालेला होता. पोलीस मग त्याच्यानंतर मला बोलली चला ठीक आहे. मी म्हणलं माझ्यावर मारहाणीचा ह्यांनी कोशिश केली होती. माझा मोबाईल पकडला. माझा कॅमेरामध्ये ह्यांनी रेकॉर्डिंग करू दिली नाही. मग रोडवर येऊन एखाद्या पत्रकारांना जरा ह्यांनी अशी वागणूक देत असेल ज्या की मी त्यांच्या हद्दीत पण नाही गेलेलो आहे आणि खोटा आरोप करतात. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मग त्यांनी दुसरी टेक्निक वापरली आणि त्यांनी जातीवाचक शब्द बोलला आहे. आणि 2 दिवसाच्या पूर्वी आमच्या पेट्रोल पंपवर येऊन यांनी पेट्रोल भरून गेला आहे आणि त्याचे पैसे हे देत नव्हता म्हणून आम्ही याच्याशी भांडण करत होतो. असे नवीन टेक्निक ते आणले तिथं आणि त्याप्रमाणे आमचं पण गुन्हा दाखल करा, हा आमचे पैसे न देता पळालेला आहे असा तसा. मग ते सगळी मिलीजुली सरकार होती. ह्या सगळ्या विषयामध्ये महत्त्वाचं म्हणजे DYSP जे आहेत मिलिंद शिंदे शहापूर विभाग यांचा सर्व यांच्यामध्ये रचित खेळ आहे. आणि त्याच्यानंतर आनंद पराड जे तिकडले सिनियर होते ते घटनास्थळी नाही आले. त्याच्यानंतर आम्हाला माझा जबाब घेण्यासाठी खर्डी चौकीमध्ये घेऊन गेलं. मग खर्डी चौकीत मी जबाब दिला. जबाब घेऊन मला शहापूर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही FRA दाखल करा असे सांगून मी शहापूरला ज्या वेळेला आलो 20 ते 25 किलोमीटर शहापूरमध्ये गेल्याच्या नंतर मी सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलो. कुठल्याही पद्धतीची माझी तक्रार नोंदून घेतली नाही. मला FRA मला काय दिलं नाही. माझा जबाब जो लिहिलेला होता तो कागदवर माझीच सिग्नेचर होती, त्यांची कुठलीही त्यांनी सिग्नेचर केली नाही. आणि ते कागद घेऊन मला मुंबईला पाठवले. आणि दुसऱ्या दिवशी 8:30 वाजता त्यांनी सकाळी मला फोन केला 11 तारखेला आणि म्हणले तू पोलीस स्टेशनला आहे. मी म्हणलो साहेब मी पोलीस स्टेशनवरूनच आता 8:30ला मुंबईला पोहोचलेलो आहे तर मी दुपारून येतो. ही वार्ता सांगितल्याच्या नंतर सिनियर साहेबांनी सांगितलं की मग मला येताना फोन करा. आणि फोन मी केला दुपारी 1 वाजताच्या सुमारास. साहेब मला बोलले की मी हायकोर्टाला जात आहे माझ्या कामामुळे, तुम्ही मला हायकोर्टमध्ये भेटा. मी 2 वाजेपर्यंत पासून साहेबांना भेट घेण्यासाठी मी हायकोर्टला गेलो. हायकोर्टमध्ये साहेब मला भेटले नाही. संध्याकाळी 6 वाजता मला साहेब भायखळा स्टेशनच्या बाहेर भेटले. मी साहेबांना तिथून माझी जी झालेली घटना आहे आणि मी माझा जबाब त्यांना दाखवला आणि म्हटलं साहेब संबंधित माफियावर गुन्हा दाखल करा. त्या माफियानी मला सांगितलेलं आहे मी UP बिहार ह्या सगळ्या राज्याला मारून आलेलो आहे. ह्याच्यामध्ये मी किती गुन्हे केले आहे तू फक्त जाऊन बघ. UP बिहारमध्ये माझ्या नावावर किती केसेस आहेत तू माझं जाऊन बघ. तुझ्या महाराष्ट्राला 5 एकर जमीन घेऊन मी इथं रोडला बसलेलो आहे. तू माझे काही उपटू शकत नाहीस अशा भाषेत तो मला बोलला आणि त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा. तर साहेबांनी मला बोलले की तुम्ही चला सोबत माझ्या आणि आपण गुन्हा दाखल करू. मग भायखळ्यानंतर साहेब आणि साहेबाचे 2 सहकारी, मी आणि माझे 2 सहकारी गाडीमध्ये बसून आम्ही शहापूरच्या दिशेला निघालो. ठाणा क्रॉस केल्याच्या नंतर साहेबांनी त्यांची गाडी मागवली आणि तू शहापूरला येऊ नको, 2 दिवस उरूस आहे, त्याच्यानंतर मी तुझा विषय घेतो. मी आता काय तुझी FRA घेऊ शकत नाही, मी घाईत गडबडीत आहे असं मला आश्वासन देऊन मी ठाणा भिवंडी बायपासवरून माझी परत गाडी फिरवली आणि साहेबांनी तिथून मला सोडून मी परत आलो. आणि मी दुसऱ्या दिवशी आज रोजी 12 तारखेला मी IG साहेबाला प्रवीण पवार साहेबांना भेटायला मी तिकडे गेलो. मग ते IG साहेबाच्या रीडरशी माझं बोलणं झालं आणि ते म्हणले सविस्तर तुम्ही माहिती मला द्या, मी त्याच्यावर काही कारवाई करतो. त्याच्यानंतर मी तिकडे आलो. पण ह्या सर्व घटनांमध्ये मला असा दिसून येतो की 1.5 वर्ष आम्ही लेखीपत्र पोलिसांना देतो. 2 तासा अगोदर आम्ही पहिली कॉल पोलिसाला म्हणून कळवतो. मला ह्या प्रश्नाचं उत्तर कळत नाही त्या माफियाना नंबर जातं कसं आणि कुठलीही फुटेज त्यांनी माझी चेक केलेली नाही आहे
की मी त्या संबंधित गुन्हेगाराशी मी बोललेलो नाही, ह्याची फुटेज त्यांनी चेक केली नाही केली. मी त्या पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल भरलो नाही, ह्याची फुटेज त्यांनी चेक नाही केली. त्याच्या दोन्ही गाड्या तिथून पळाल्या आहेत, ह्या गाडीची त्यांनी फुटेज चेक नाही केली. त्याची आयसर गाडी जी गेली होती त्याचा नंबर त्यांनी शोधायचा प्रयत्न नाही केला. त्याच्या गोडाऊनमध्ये किती माल पडला ह्याची चौकशी त्यांनी करायची प्रयत्न नाही केला. तिथून फक्त आणि फक्त तुमच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार असे सरळ पोलीस बोलत होते. आणि जातीवाचक शब्द तुम्ही बोललात त्यांना, असाही पोलिसांचा प्रगंडा होता. पूर्ण ही रचित एक फिल्मी स्टाईलसारखी ही कहाणी पोलिसांनी शहापूर पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत आनंद पराड साहेब आणि खेरनार साहेब, तसेच मिलिंद शिंदे साहेब, DYSP साहेब यांनी ही रचित घटना कहाणी करून एक स्क्रिप्टसारखा ह्याला हे दिलेला रूप दिलेलं आहे. आणि ते आज असे खोटे आरोप आज पत्रकारावर करतात. याबद्दल महाराष्ट्राच्या पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे. आज माझ्याबरोबर ही घटना घडलेली आहे. उद्या कुठल्याही पत्रकारांना हे लोक त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करू शकतात आणि त्या पत्रकाराला जीवही मारू शकतात. कारण आज माझ्यावर 10 पोरं घेऊन हे लोक आले होते आणि आमच्याकडे बंदूक गोळी आहे अशी कबुली ते देतात आणि आमचे मोबाईल इसकाटतात, आमच्या गाडीवर हात मारतात आणि आम्हाला तिथे जीव मारण्याची धमकी देतात. याबद्दल कुठल्याही शब्दात आम्हाला पोलीस आमचं कारवाई नोंद करून घेत नाही. ह्या विषयाची माहिती मी सर्वांना दिली असता तरी कुठली कारवाई झाली नाही. तर माननीय शिंदे साहेब, तसेच एकनाथजी शिंदे साहेब, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण कशी कायदा सुव्यवस्था चालवली आहे याची आपण नोंद घ्यावी आणि अशा DYSP साहेबांना तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराड साहेबांना डिसमिस करावं ही माझी मागणी आहे आणि मला न्याय मिळावा.